बुलेटिनच्या सुरुवातीलाच नांदेडमधून मोठी बातमी येते। शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झालाय। बादल यांच्यावरील हल्ला नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ झालाय। त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। नांदेड शहरातल्या यशोसाई हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान त्यांना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। नांदेडच्या माता साहब गुरुद्वारा येथून बाहेर पडताना बादल यांच्यावर एका निहंग सिखने हल्ला केलाय, ज्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे। या हल्ल्याप्रकरणी मूळचा पुण्यातील असणारा जसपाल सिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हल्ल्याप्रकरणी मुदखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शीख समुदायाने घटनेचा निषेध व्यक्त केला असून पंतप्रधान मोदींनी बादल यांच्यासोबत चर्चा केली आहे। दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे। याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येते आहे। तिथे काम करणारा सेवादार आहे, त्यांनी साहेबांवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला। त्यांचे खुपरीसोबत जे ठेवतात ते मग आपले सिक्युरिटीचे PI होते, त्यांनी त्याचा वार आपल्या स्वतःच्या हातावर घेतले। त्यांना थोडी इंजरी आहे आणि साहेबांना पण हाताला लागलेला आहे। इंट्रोगेशनमध्ये अजूनही पूर्ण डिटेल त्यांनी सांगितलं नाही। अजूनही त्याच्यामध्ये आता इंट्रोगेशन चालू आहे। एक्झॅक्ट रिझन अजूनही कळत नाही आहे। तर नांदेडमधून आपले प्रतिनिधी माधव दिपके सध्या आपल्या सोबत आहेत। माधव, हा हल्ला नेमका कशासाठी करण्यात आला याचं कारण समजू शकलंय का, आणि बादल यांची प्रकृती नेमकी कशी आहे? निश्चित माधवी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री बादल यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं कालच सांगण्यात आलेलं आहे। आणि मी सध्या याच ठिकाणी उभा आहे, ज्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हे यशोसाई हॉस्पिटल आहे। काल त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलेलं होतं। त्यांच्याचबरोबर त्यांच्यावर जेव्हा हल्ला झाला, त्यांच्याबरोबर तिच्यासोबत जे असलेले गार्ड आहेत, नांदेड पोलीस दलाचे अधिकारी आहेत, त्यांच्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे। ते सुद्धा जखमी आहेत, त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी उपचार सुरू आहेत। केंद्रीय म्हणून पोलीस अधिकारी आहेत, ते सुद्धा गंभीर आहेत। आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांची प्रकृती स्थिर होती आणि या ठिकाणी रात्रभर पोलिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये गराडा आपल्याला पाहायला मिळाला आहे। या हल्ल्याप्रकरणी काल मुदखेड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज साधारणतः 11 वाजल्याच्या नंतर त्यांना सुट्टी दिली जाणार आहे। त्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून त्यांना पंजाबला नेलं जाणार आहे माधवी। आणि या घटनेप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। आणि यात विशेष म्हणजे काल ही घटना घडल्याच्या नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश नांदेड पोलिसांना दिले आहेत। हा हल्ला नेमका कशामुळे झालेला आहे हे सुद्धा विचारणा काल पोलीस अधीक्षकांना करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर काल आरोपी ताब्यात घेतल्याच्या नंतर कालपासून त्या आरोपीची चौकशी सुरू आहे। कशामुळे हल्ला झालेला आहे काय त्या संदर्भात अजून पोलिसांनी जरी माहिती दिली नसली तरी पोलीस अजूनही चौकशी करतायत। यात विशेष म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा असताना त्यांच्यावर हल्ला होणं हे सुद्धा गंभीर मानलं जाते। त्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांवर काही कारवाई केली जाते का? नक्कीच या संदर्भात आता कशी कारवाई केली जाते पाहणं महत्त्वाचं असेल। त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। माधव, या संदर्भातले सगळे महत्त्वाचे तपशील जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बादल यांच्यावर हल्ला करणारा जसपाल सिंग नेमका कोण आहे, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर 62 वर्षीय जसपाल सिंग हा मूळचा पुण्यातील आहे। जसपाल सिंग पुणे न्यायालयात वकील होता अशी माहिती समजते आहे। तर 2 वर्षांपासून नांदेड जवळच्या एका गुरुद्वारात तो सेवा करतोय। सुखबीर सिंग बादल माता साहब गुरुद्वारातून बाहेर पडताच त्यानं हल्ला केला। तर जसपाल सिंगला जागेवरूनच अटक झालेली आहे। पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत। दरम्यान या हल्ल्याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। प्राइमरीली जो इन्फॉर्मेशन मिली है उस आधार पर सबसे पहले ऑनरेबल CM सर ने इसमें इंक्वायरी इनिशिएट की है। जो भी वहाँ पे हमारे SP है उनको बताया गया है कि इस पे इंक्वायरी कीजिए।
इंक्वायरी के बाद पता चलेगा कि जो हमला हुआ वो किस इंटेंशन से हुआ था, क्यों हुआ था, ये सब इंक्वायरी के बाद हमें पता चलेगा। जो इन्फॉर्मेशन मिली है जिसने ये हमला किया है वो 2 साल से उसी गुरुद्वारा में वो व्यक्ति वहाँ पे काम कर रही थी और सेवा कर रही थी, और अभी उसका इंटेंशन क्या था वो तो इंक्वायरी के बाद पता चलेगा। अभी तो वहाँ उसकी कोई इन्फॉर्मेशन हमारे पास है नहीं। दरम्यान या हल्ल्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। रोहित पवारांची एक पोस्ट आली आहे। बादल यांच्यासारख्या नेत्यावर नांदेडमध्ये झालेला हल्ला हा महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारा आहे आणि सरकारची इज्जत वेशीवर टांगणारा आहे। यातील हल्लेखोर आणि त्यामागील सूत्रधार यांचे खरे चेहरे समोर आले पाहिजेत आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यावरूनच आमदार आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा गाजलाय। नाशिकच्या दिशेने जात असतानाच खड्ड्यांमुळे त्यांना तब्बल 25 मिनिटं वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागलं। यानंतर त्यांनी वडपा परिसरातल्या महामार्गावरील खड्ड्यांचा व्हिडिओ पोस्ट करत ट्रिपल इंजिन सरकार नक्की कोणता विकास करत आहे असा टोला लगावलाय। नंतर महापालिकेसमोर खड्ड्यांविरोधात आंदोलन करत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली आहे। 17 तारखेच्या आक्रोश मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय। आपल्या दौऱ्यानंतर रस्त्यांची डागडुजी सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्यावर 6 महिन्यांनी आदित्य ठाकरेंनी नाशिकचे रस्ते पाहण्यासाठी यावं असं आव्हानच उपमहापौर विलास शिंदे यांनी दिलंय। तर आदित्य ठाकरेंचे आदरातिथ्य आम्हाला करायचं होतं, पण ते महापौर, उपमहापौर किंवा मनपा आयुक्तांकडे आलेच नाहीत आणि त्यामुळे आम्हीच त्यांना कुंभमेळ्याचं निमंत्रण देण्यासाठी जाणार असल्याची प्रतिक्रिया महापौर नीमा गौरी आडके यांनी दिली आहे। जे रस्ते आम्हाला वाटायचे नाशिकमध्ये चांगले आहेत, जे डांबरी रस्ते होते, 2 लेन असतील पण चांगले रस्ते होते, तेही खराब झालेले आहेत। आज अंबड MIDC असेल किंवा इतर सगळे जे काही लिंक रोड वगैरे आम्ही आलो, आज परिस्थिती हीच आहे। सगळ्या नाशिककरांना मला हे विचारायचं आहे की रस्त्याची कामं सुरू झाल्यापासून मी सगळीकडे जिथे जिथे थांबत होतो, कोण ट्रॅफिकमध्ये अडकलेलं, कोणी तिथे आजूबाजूचे दुकानदार असतील, कोणी रहिवासी असेल, कोणी विद्यार्थी असतील, हे येऊन मला सांगत होते की आधीचे रस्ते साहेब चांगले होते, 5-6 महिने आम्ही जो काही पाहतोय धुमाकूळ घातलाय कॉन्ट्रॅक्टर्सनी सगळीकडे, एवढा भयानक प्रकार चालू आहे। नाशिक शहरातील नागरिकांना जे अपेक्षित आहे, रस्ते सुरळीत अपेक्षित आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही करतोय। परंतु येणाऱ्या 6 महिन्यामध्ये मी परत आपल्या माध्यमातून आदित्य साहेबांना आमंत्रण देऊ इच्छितो की आपण आता या आणि आता आम्ही आपल्याला नाशिक शहर या पुढच्या 6 महिन्यामध्ये कसं आहे हे आम्ही स्वतः आपल्याला वाटलं तर फिरून दाखवू। म्हणजे भेटून उपयोग नाही आहे, मग ज्या गोष्टीसाठी ते आलेत जर चर्चाच नाही झाली तर फक्त मीडियाला बाईट देऊन जाणं पण कितपत उपयुक्त आहे हे माहीत नाही आम्हाला। हो, साधारण अशीच व्यवस्था असते की आपण बघितलं मागच्या काळात जे नेते मंडळी इथे आले त्यांना नाराजी देखील जर व्यक्त करायची असेल तर ती भेटून व्यक्त केली जाते। फक्त येऊन मीडियासमोर आपलं मत मांडणं आणि वस्तुस्थिती जी आहे ती न जाणता, मला माहीत नाही त्यांना काय माहिती पुरवली गेली होती, कशा पद्धतीची माहिती पुरवली गेली होती। नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये शैव आणि वैष्णव पंथीयांमधला वाद मिटावा अशी अपेक्षा हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी व्यक्त केली आहे। त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी नाशिकमध्ये आणि नाशिकच्या साधूंनी त्र्यंबकेश्वरमध्ये एका पर्वणीला स्नान करावं अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे। यासाठी दोन्ही पंथीयांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव आणि वैष्णव आखाड्यांचं शाही स्नान वेगवेगळं होतं। 1790 मधील ऐतिहासिक संघर्षानंतर पेशव्यांनी वैष्णवांना नाशिकच्या रामकुंडावर आणि पंचवटीमध्ये तर शैव आणि उदासीन आखाडे त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर स्नानाचं स्थान निश्चित करण्यात आलेलं आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धर्माच्या कामात ढवळाढवळ करू नये अशी मागणी होती आहे। कुंभमेळा तोंडावर आहे। ज्यावेळेस या संघटनेची स्थापना झाली त्यावेळेस देखील हरिद्वारमध्ये कुंभमेळा होता। आता हा योग जुळून आलेला आहे। कुंभमेळ्याच्या दरम्यान आपण काय आपले धोरण असणार आहे? सनातन हिंदू धर्मशास्त्र आणि आपला सनातन वैदिक धर्म हे जे काही सांगत आहे ते यथावत समाजापर्यंत पोहोचावं।
समाजामध्ये जनजागृती व्हावी, सर्व जाती पंथ मतभेद बाजूला ठेवून सर्व एकत्र अखंड हिंदुस्थानासाठी एकत्र यावे, यासाठी आमची अग्रेसर भूमिका असणार आहे. जो नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा भरतोय, शैव एका बाजूला वैष्णव एका बाजूला, याबाबत आपण काय पुढाकार घेणार आहात का? नक्कीच, कारण की अन्य ठिकाणी जर बघितलं आपण, उज्जैन असेल, प्रयाग असेल, हरिद्वार असेल, तेथे कुठेही असं नाहीये की शैव वेगळे आहेत आणि वैष्णव वेगळे आहेत. परंतु 300-400 वर्षापूर्वी काही कारणास्तव, काही अडचणींमुळे हा मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्याच्यामध्ये पेशव्यांनी मध्यस्थी करून शैव हे त्र्यंबकेश्वरी आणि वैष्णव हे नाशिकला शाही स्नान करतील, अमृत स्नान करतील असा निर्णय दिला होता. परंतु आज 300-400 वर्षानंतर आज तशी परिस्थिती नाहीये. आज आपलं संविधान अत्यंत प्रभावशाली आणि सक्षम आहे, त्यामुळे आता कुठेही असा वाद होणार नाही आणि साधू संत सुद्धा अत्यंत सिद्ध आणि अभ्यासू आणि तपस्वी आहेत, त्यामुळे ते सुद्धा वाद करणार नाही. त्यामुळे वैष्णवांनी एक शाही स्नान त्र्यंबकेश्वरी करावं आणि शैवांनी एक शाही स्नान नाशिकला करावं, अशी आमचा समन्वय घडवण्यासाठी आमचा मानस आहे आणि तसा शुभ संकल्प आहे. पण आखाडे ऐकतील तुमचं, जे साधू महंत आहेत दोन्ही पंथांचे, ते ऐकतील? नक्कीच ऐकतील आणि त्याप्रमाणेच आम्ही सर्व प्रयत्न करू. त्यांना आम्ही विनंती करू. आम्ही दासानुदास आहोत, सर्व साधू संतांचे सुद्धा आम्ही सेवक आहोत. त्यामुळे नक्कीच ते समाजाला एक सकारात्मक निर्णय देतील. चाकण MIDC मधील खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधांमुळे स्थलांतराचा पवित्रा घेतलेल्या 20 लघु उद्योजकांच्या आणि कामगारांच्या रोजगाराच्या संकटावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. तेथील उद्योजकांच्या समस्या आणि अडचणी प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी रोहित पवार चाकणमध्ये आज जाणार आहेत. खेड तालुक्यातल्या कुरळ येथील हॉटेल साई सागर आणि त्यानंतर रोहित पवार दुपारी 1 वाजता पिंपरी चिंचवड पालिकेत जाणार आहेत. तसंच मोशी दुर्घटनेबाबत केलेल्या मागण्यांचाही ते पाठपुरावा करणार असल्याचं समजतंय. चाकण MIDC मध्ये खड्डे आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं 20हून अधिक कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत 16 तारखेला चाकणमध्ये जाणार आहेत. उद्योजकांच्या समस्या चर्चेपुरत्या मर्यादित न ठेवता त्यावर मार्ग काढू असंही सामंतांनी म्हटलंय. दरम्यान उदय सामंत चाकणमध्ये येणार असल्यानं आता अधिकारी खडबडून जागे झालेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि MIDC मुख्याधिकाऱ्यांनी चाकणमधील वाहतूक कोंडीची प्रत्यक्षपणे पाहणी केली आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमागची कारणं अधिकाऱ्यांनी जाणून घेतली आहेत. चाकण MIDCच्या बाबतीमध्ये मी स्वतः आता गाडीमधनं येताना तिथले जे पदाधिकारी आहेत कुलकर्णी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांना नक्की आवश्यकता कुठच्या कामाची आहे, काय आहे, हे मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे. आणि 16 तारखेला 4 वाजता मी स्वतः चाकणच्या उद्योजकांना भेटायला चाकणमध्ये जाणार आहे. तिथल्या भागाची पाहणी करायला जाणार आहे. परंतु तिथे पण बघा, ठीक आहे, राग उद्योजकाला येऊ शकतो, रागाप्रती विकास होण्यासाठी तो काहीतरी बोलू शकतो, पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ताबडतोब ही चाकणचे 40 उद्योग बाहेर गेले. आता 16 तारखेला त्याचा खुलासा देखील मी पुण्यामध्ये जाऊन करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासावरून वाद विकोपाला गेलाय. राज्य सरकारनं क्लस्टर योजना जाहीर केली असली तरी शहरी भागात तिला परवानगी देऊ नये असे आदेश गणेश नाईक यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. अतिक्रमण असताना त्यांनी वाशीच्या वॉर्ड ऑफिसरला आदेशित केले होते तोडा. त्यावेळेला कोणीतरी तात्पुरती स्थगिती म्हणून त्या ठिकाणी स्थगिती दिली गेली. परंतु अशा प्रकारचा पॉलिटिशियन लोकांना तात्पुरती स्थगिती देण्याचा अधिकार नाहीये, हे मी गांभीर्याने बोलतो. आणि म्हणून अशा प्रकारची मस्तीमध्ये काम केलेले आहेत ना. मी मगाशी बोलत चोर के चोर ऊपरचे शिरले. काय बोलतात, काय केलं, तोंड घशी पडले. एकांच्या प्रकरणावर, अभय जाधवच्या प्रकरणावर तोंड घशी आम्ही नाही पाडणार, तुम्ही आपोआप स्वतःहून पाडा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जालना, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई असा दिवसभर व्यस्त दौरा असेल.
सकाळी जालन्याच्या शिरसवाडी गावातील रेशीम बाजारपेठेच्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर अंबड गावातील नव्या पोलीस ठाण्याचं ऑनलाईन उद्घाटन आणि भाजप कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दुपारी 2 वाजता संभाजी पेठेतून ही तिरंगा रॅली निघणार आहे, तर सायंकाळी मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या 10 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत यंदाही तिरंगा रॅली काढण्याची घोषणा केली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। 15 ऑगस्टला ध्वजारोहणानंतर राज्यभरातील नागरिकांनी आपल्या परिसरात तिरंगा रॅलीचे आयोजन करावं आणि शहरातून काढण्यात येणाऱ्या तिरंगा रॅलीतही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन इम्तियाज जलील यांनी केले आहे। स्वतंत्रता दिन के मौके के ऊपर हम लोग हर साल की तरह इस साल भी एक भव्य तिरंगा रैली हम निकालने जा रहे हैं। मैं आपके ज़रिए महाराष्ट्र के पूरे MIM पार्टी के यूनिट से ये दरख्वास्त करता हूँ, अपना झंडा वंदन करने के बाद तिरंगा रैली का आयोजन करें। पूरे महाराष्ट्र भर में शहर के मुख्तलिफ इलाकों से होते हुए हम गुजरेंगे गर्व के साथ, फ़ख्र के साथ, और एक पैगाम देंगे कि हम इस मुल्क से कितनी मोहब्बत करते हैं। आदिवासी विकास विभागानं विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशासाठी लागू केलेल्या नव्या नियमांविरोधात नागपुरात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या GRमुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी नागपुरातील आदिवासी विकास विभाग कार्यालयातील परिसरात आंदोलन सुरू केले। काल दुपारी आदिवासी विभागाचे सचिव यांच्याशी ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आहे, मात्र प्रशासनानं उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। वसतिगृह प्रवेशासाठी वयाची मर्यादा 26 वर्ष करण्यात आली आहे। तसंच स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 70% आरक्षणाची तरतूदही करण्यात आल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग अधिक खडतर होणार असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय। याशिवाय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्यार्थी संघटनेत सहभागी होता येणार नाहीये किंवा आंदोलनातही भाग घेता येणार नाही अशी बंधनं घालण्यात आली आहेत। समान स्तरावरील दुसरी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरही निर्बंध लादण्यात आल्यानं विद्यार्थ्यांनी या तरतुदींवर तीव्र आक्षेप घेतला आहे। आता बातमी आहे FDAच्या कारवाईची। मुंबईच्या चेंबूर वाशी नगर परिसरामध्ये FDAनं मोठी कारवाई केली आहे। प्रयाग नगर जवळच्या फ्रुटीच्या गोदामावर अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकलाय। या कारवाई दरम्यान मुदत संपलेलं शीतपेय आणि इतर शीतपेयांचा साठा आढळलाय। मुंबई पूर्व उपनगरामध्ये या गोदामातून अनेक शीतपेय पुरवली जातात। एक महत्त्वाची बातमी येते, ग्राहक संरक्षण मंच निवृत्तांची पुनर्वसन केंद्रे किंवा आरामगृहे नाहीत अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं संताप व्यक्त केलाय। ग्राहक संरक्षण मंचाच्या संथ गतीच्या कामावर सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेत। मंचावरील लोक पगार आणि भत्त्यांना न्याय देतात का असा संतप्त सवालही कोर्टानं उपस्थित केलाय। ग्राहक संरक्षण मंचांच्या निर्मितीचा उद्देशच हरवलाय। NCDRCनं सर्व प्रकरणांचा हिशोब आम्हाला द्यावा असे आदेश कोर्टानं दिलेत। प्रलंबित प्रकरणं, निकाली प्रकरणं, मंचावरील व्यक्ती सगळं सांगा असं कोर्टानं म्हटलंय। सर्व राज्यांनी प्रलंबित प्रकरणं आणि निपटाऱ्याची सरासरी द्यावी असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे। नागपूरचे शिवगर्जना ढोलताशा व ध्वज पथक यंदा 15 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे। या कार्यक्रमात शिवगर्जना पथकाचे 10 सदस्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर ढोलताशा वादनाच्या माध्यमातून आपली कला सादर करतील। त्यामुळे नागपूरच्या कलावंतांमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण आहे। नाशिकमधून एक मोठी बातमी येते। नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। नाशिकमध्ये 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय। नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे पुन्हा एकदा नागरिक भयभीत झालेले आहेत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, नाशिकच्या कोणकोणत्या भागामध्ये धक्के जाणवलेत आणि सध्या काय स्थिती आहे नेमकी? साधारणतः गेल्या 2 महिन्यापासून नाशिकच्या पेठ, सुरगाणा, दिंडोरी या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। हा धक्का देखील त्याच भागात असल्याची माहिती कळते। साधारणतः 50-55 किलोमीटर अंतरावर हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत।
पहाटेच्या सुमारास 3.4 रिश्टर स्केलचा हा धक्का आहे. त्यामुळे भीतीचं कुठलंही कारण नाही असं प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसापासून 3.4 3.8च्या रिश्टर स्केलचे हे धक्के जाणवत आहेत. फक्त एकच धक्का होता, तो 4.3 पर्यंत गेलेला होता. त्यानंतर प्रशासन सतर्क आहे, पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कुठल्याही स्वरूपाची जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही आणि होतही नाहीये. त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता सतर्क राहावं. भूगर्भातील हालचाली जर त्यांना काही कळत असतील तर त्यांनी प्रशासनापर्यंत या हालचालींची माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मुकुल, या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील शाळांमधील अन्न पोषण आहारासंदर्भात. गेल्या 8 दिवसांपासून यवतमाळमधील 2103 शाळांमध्ये पोषण आहार बंद झालाय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना भोजनाच्या सुट्टीत घरी जाऊन भोजन करावं लागतंय किंवा शाळेतच टिफिन आणून खावं लागतंय. त्यामुळे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या शालेय पोषण आहार योजनेचा पुरता बोजवारा उडालाय. जिल्ह्यातील काही शाळांमध्ये धान्य नसल्यानं ही योजना बंद आहे, तर काही शाळेत केवळ 3 ते 4 दिवसाचा धान्यासाठा शिल्लक आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं जिल्हा परिषद आणि शासकीय अनुदानित राज्यभरातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना चालू केली. या योजनेत विद्यार्थ्यांना शाळेतच सकस आहार मिळत होता. इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये हा सकस पोषण आहार दिला जात होता. पण यवतमाळमध्ये पोषण आहाराअभावी आता विद्यार्थ्यांना घरातून डबा आणावा लागतोय. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहे. कुठल्या वर्गात आहे तू? 6वी. किती दिवस झाले तू घरून डबा आणून राहिला आहे किंवा तुला मध्यान्ह भोजन मिळत नाहीये? 7-8 दिवस. काय काय मिळत होतं जेवणात यापूर्वी? खिचडी, डाळ, मटकी, मूग डाळ, मसाला भात. मग आता डब्बा नाही आणत आहे तर मग भेटत नाही तर मग काय करताय तू आता? घरून डबा आणत आहो. बर. मी घरून डबा आणत आहे दररोज. आमचं घर दूर आहे म्हणून आम्हाला घरी जाण्यासाठी वेळ लागतो, म्हणून आम्ही सगळे टिफिन आणतो. मी घरून डबा आणतो तर माझी आई म्हणते की नाही का शाळेत खिचडी नाही मिळत का म्हणून. तर मी म्हणतो नाही, म्हणून आमचा पोषण आहार संपला म्हणून यायचंच आहे म्हणून तर आम्ही टिफिन नेतो म्हणून. सर, काय परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर मध्यान्ह भोजन सध्या धान्य पुरवठा होत नाही आहे. यापूर्वी धान्य पुरवठा वेळेवर व्हायचा, परंतु याच महिन्यात आपल्याला धान्य पुरवठा झालेला नाही आहे. तसं मला असं कळलं की मागणीसुद्धा केलेली आहे तालुक्यावरून, परंतु अजून धान्य पुरवठा आलेला नाही आहे. कुठल्याही प्रकारचं मध्यान्ह भोजन देणे बंद झालं आहे, कारण शासनाकडून धान्याचा पुरवठा नसल्यामुळे आता विद्यार्थ्यांना आपल्या घरून डबे आणून जेवण करण्याची वेळ आली आहे. निलेश फाळके, ABP माझा, किन्नाळा, यवतमाळ. अमरावतीच्या मेळघाटामधल्या डोमा शासकीय आदिवासी आश्रमशाळेत भूताटकीची अफवा पसरली आहे. शाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या केवळ एका अफवेमुळे तब्बल 600हून अधिक मुलामुलींनी शाळा सोडली आहे. मात्र या अफवेच्या आडून आश्रमशाळेतील अत्यंत दयनीय, अमानुष आणि मूलभूत सुविधांचा अभाव असलेलं धक्कादायक वास्तव आता चव्हाट्यावर आलंय. आश्रमशाळेत सोयी सुविधांचा मोठा अभाव आहे. गुराढोरांप्रमाणे राहणं, बाथरूममध्ये प्रचंड अस्वच्छता अशी बिकट परिस्थिती असल्यानं कंटाळून भूताची अफवा पसरवली नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे. एकाच खोलीत जवळपास 50 विद्यार्थ्यांना कोंबलं जात आहे. त्यामध्ये पंखे नाहीत, वीज नाही. आश्रमशाळेतील ही परिस्थिती संताप आणणारी आहे. डोमा येथील या घटनेनं आदिवासी विकास विभागाच्या दाव्यांची लक्तरं आता वेशीवर टांगली गेली आहेत. भूतबाधेच्या केवळ एका अफवेमुळे 600 विद्यार्थ्यांनी शाळा सोडणं हे प्रशासकीय यंत्रणेचं सर्वात मोठं अपयश आहे. सुविधांच्या नावाखाली मिळणारा निधी नेमका कुठे जातो असा संतप्त सवाल आता पालकांनी उपस्थित केलाय. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. डोमा आश्रम शाळेमध्ये जो धक्कादायक प्रकार घडलेला आहे, मी त्याच आश्रमशाळेच्या मुलींच्या निवासी आश्रमशाळेमध्ये आहे. आपण बघू शकता की विविध नावं या हॉलमध्ये दिल्या. हॉलमध्ये मुली राहतात. हा राणी दुर्गावती कक्ष आहे आणि ह्या कक्षामध्ये पहा तुम्ही या दृश्यामध्ये कशा एका रूम मध्ये, टीन शेडच्या रूम मध्ये अशा मुली राहतात. आणि या पुढे जर तुम्ही गेलं तर हा किचन आहे. या किचन मध्ये मुलींना ठेवल्या जाते.
किती गंभीर बाब आहे. या दृश्यामध्ये पहा, हा किचनचा ओटा आहे आणि या किचनच्या ओट्यामध्ये 2 मुलींना ठेवल्या जाते. त्याच्यानंतर या पाठीमागे आपण अजून एक पाहू, इथे संडास बाथरूम आणि याच्याच बाजूला अजून मुली राहतात. हे इथं 6 मुली राहतात आणि टीन शेडचं रूम आहे. कोणती फॅनची व्यवस्था नाही. या दृश्यामध्ये आपण वरती पहा, कुठेही फॅन नाही. अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी आदिवासी समाजाच्या मुली शिक्षण घेतात आणि एकीकडे आपण शिक्षणासाठी करोडो रुपये सरकार खर्च करते आणि यांचे शौचालयाची जर व्यवस्था म्हणजे दाखवण्यासारखी सुद्धा नाही. इतकी बिकट अवस्था आहे. दरवाजा नाही, इतकं तुटलेला दरवाजा आहे. अशी गंभीर स्थिती आहे आश्रमशाळेची. आणि हा शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे. त्यामुळे प्रशासनाने सुद्धा याकडे गांभीर्याने घेणे आणि याची सुधारणा करणे तातडीने गरजेचे आहे. प्रणय निर्माण, एबीपी माझा, डोमा, अमरावती. ते अधीक्षकेचं क्वार्टर होतं जुनं. अच्छा. आणि मुली मावत नसल्यामुळे, इकडे ऍडमिशन जास्त असल्यामुळे मुली मावत नसल्यामुळे मग ते क्वार्टर मध्ये मुली टाकावं लागल्या त्याच्यामुळे. आणि आता या साईडला नवीन एक बनलेली आहे, तिथे पण मुली आहेत. शौचालयाची व्यवस्था पण नाही बरोबर इथे. ते आता मी तर नवीन आहे गेल्या वर्षीपासून. हा, गेल्या वर्षीच आली मला. ही आधीपासूनच त्यांची व्यवस्था आहे तशी. हे नवीन हॉस्टेल बनलंय, ते आता 1 तारखेपासून हँड ओव्हर होणार आहे. अच्छा. हा, हे दाखवलं आम्ही. हा. अच्छा. तर हँड ओव्हर होणार आहे, तिथं सगळी व्यवस्था होईल मग. आता हे भीषण वास्तव समोर आल्यानंतर तरी यामध्ये काही सुधारणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर आदिवासी विकास विभागानं विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशासाठी लागू केलेल्या नव्या नियमांविरोधात नागपुरात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या GRमुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी नागपुरातील आदिवासी विकास विभाग कार्यालयातील परिसरात आंदोलन सुरू केलंय. काल दुपारी आदिवासी विभागाचे सचिव यांच्याशी ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली आहे. मात्र प्रशासनानं उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची मर्यादा 26 वर्ष करण्यात आली आहे. तसंच स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 70% आरक्षणाची तरतूदही करण्यात आल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग अधिकच खडतर होणार असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय. याशिवाय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्यार्थी संघटनेत सहभागी होता येणार नाही किंवा आंदोलनातही भाग घेता येणार नाही अशी बंधनही घालण्यात आली आहेत. समाज स्तरावरील 2री पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरही निर्बंध लादण्यात आल्यानं विद्यार्थ्यांनी या तरतुदींवर तीव्र आक्षेप घेतलाय. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, नेमका हा GR काय आहे आणि विद्यार्थ्यांकडून याला तीव्र आक्षेप का घेतला जातोय? निश्चितच महाराष्ट्र सरकारने 5 ऑगस्टला हा नवीन शासन आदेश काढला आणि या शासन आदेशामध्ये पहिली महत्त्वाची जी अट होती ती 26 वर्ष ही वयोमर्यादेची वसतिगृहात राहण्यासाठी ठेवली होती. त्याला घेऊन मग या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांनी याला विरोध करायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रशासनासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाकडनं कुठलेही ठोस या संदर्भात कृती होताना दिसली नसल्यामुळे मग नागपूरचं अप्पर आयुक्त कार्यालय आहे, त्या अप्पर आयुक्त कार्यालयापुढे हे कालपासनं हे सगळे आदिवासी विद्यार्थी ठिय्या आंदोलन देताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने अजूनही म्हणजे रात्रभर हे सगळे विद्यार्थी इथे जमलेले होते आणि त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या काय आहे नेमक्या हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. रात्रभर तुम्ही इथे बसलेले आहे, प्रशासनाचं काय म्हणणं आहे, तुमच्या मागण्या काय? हो सर, आम्ही आदिवासी वसतिगृहाचे प्रथमतः विद्यार्थी आहोत आणि मोस्ट ऑफ आमचे UG PGचे विद्यार्थी या ठिकाणी थांबलेले आहेत. रात्रीला बऱ्यापैकी 2200 ते 2300 मुलं मुली या ठिकाणी थांबले होते आणि आम्ही प्रशासनाची काल दुपारी 3 वाजताच्या दरम्यान आदिवासी सेक्रेटरी विजयजी वाघमारे यांच्याशी आमची ऑनलाईन बैठक झाली. परंतु या 5 ऑगस्ट 2026च्या शासन निर्णयावरती जितक्याही आदिवासी विद्यार्थ्यांच्या संवैधानिक हक्काच्या विरोधात जो शासन निर्णय तयार झाला त्या संबंधित शासन पॉझिटिव्ह बोलत नाही आहे. ते आमच्या GRमध्ये नेमक्या अशा कोणत्या अटी आहे ज्याचा तुम्हाला विरोध आहे? त्यांनी जो परिशिष्ट अमध्ये 4 क्रमांकाचा जो पॉईंट दिलेला त्या ठिकाणी आम्हाला आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेश घेत असताना त्या विद्यार्थ्याची वय अट 26 वर्ष ठेवलेली. परंतु आम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही वयाचे बंधन त्या ठिकाणी पूर्णपणे हटवलं पाहिजे. त्यानंतर परिशिष्ट ड मध्ये त्या लोकांनी 22व्या क्रमांकावरती एक दिलेलं की तुम्ही वसतिगृहात प्रवेश घेतल्याच्या नंतर तुम्ही कुठल्याही पत्रकार व्यवहार करू शकत नाही किंवा एखादा प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकत नाही, एखाद्या बैठकीला तुम्ही जाऊ शकत नाही, कुठल्या संघटनेला तुम्ही जुडवू शकत नाही. जे आमचे फंडामेंटल अधिकार आहेत
त्या अधिकारांवरती घाला, म्हणजे हा शासन निर्णय आहे. यामध्ये जवळपास 9 ते 10 पॉईंट असे आहेत जे आदिवासी विद्यार्थ्याच्या विरोधात आहेत. कधी कधी होतं आहे की आमचे जितके महाविद्यालय आहे ते नागपूर किंवा नागपूरपेक्षा पलीकडे तिकडे 20-30 किलोमीटर आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे का 10 किलोमीटरच्या आतले जेवढे घ्यायचे त्यांना ॲडमिशन द्यायची. मग आम्ही जर समजा आमचं 11 किलोमीटर किंवा 12 किलोमीटर कॉलेज आलं तर त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कोणत्या ठिकाणी घ्यायची, हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा झालेला आहे. विद्यार्थिनी देखील आपल्यासोबत आहे. मला एक सांगा, या नवीन शासन आदेशाने तुमच्या शिक्षणावर काय परिणाम होणार आहे? तसे बघा, पहिलेच आम्ही एक तर विलेज एरियामधून येतो आणि जसं की बघता की आम्हाला रिसोर्सेस बहुत कमी राहत आहे आणि इकडे येऊनसुद्धा आणखी वयाची अट घातल्यावरती आम्हाला तेवढे मग टाईम नाही मिळणार की कोणत्या, जसे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, आणखी एक्झाम्स आहेत, त्याच्यामध्ये आम्ही जर म्हणजे एफर्ट्स तर लागणारच आहे ना आमचे. आपण बघू शकतो की हे आदिवासी विद्यार्थी आहे. या नक्कीच. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 5 ऑगस्टला शासनाने जो आदेश काढला तो रद्द करावा, जेणेकरून त्यामध्ये ज्या काही अटी आहेत त्या कुठेतरी आदिवासी विद्यार्थ्याच्या विचारात आणि त्यांच्या भविष्याला विचारात घेऊन घेतलेल्या नाही, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आता त्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुषार, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची तुलना बाहुबली चित्रपटातील कालकेयशी केल्यानं नवा वाद निर्माण झालाय. कालकेयचे डायलॉग म्हणत जरांगे यांनी आपल्या भाषणातून बावनकुळेंची खिल्ली उडवली आहे. आपल्या व्यंगावर बोलून आनंद मिळत असेल तर त्यांनी आनंद व्यक्त करावा अशा शब्दात बावनकुळेंनी चोख उत्तर दिलंय. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातील जरांगेंची शेवटची सभा तांदुळवाडीमध्ये पार पडलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासोबतच मुंबईतल्या अनेक गोष्टी बघायच्या राहिल्यात असं वक्तव्य करत जरांगेंनी वर्षावर आंदोलनाचा अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोठी पाण्याची टाकी आहे, गरज पडल्यास तिथं बसून आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी दिला होता. अनेकांना मिळालेली कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं जरांगे चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यामुळे जरांगे पुन्हा एकदा सरकारला जेरीस आणणार की सरकार जरांगेंना थोपवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. अरे बाप, मराठ्यांचा वाटलं करतो प्राणी. तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितला ना, त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की. माझ्याबद्दलचं व्यंग करून, मला वाईट बोलून, माझ्याबद्दलच्या शरीरावर चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे, त्यांना असं वाटतं आहे की समाजाला याच्यातून न्याय मिळणार आहे, नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाडी करावी. दरम्यान भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांनी जरांगेंवर तीव्र शब्दात निशाणा साधलाय. महाराष्ट्रभर तेली आणि ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा रामदास तडस यांनी दिलाय. जरांगे पाटील एक बिंडोक माणूस आहे. त्याला जर मराठा समाजाचं आरक्षण पाहिजे तरी या पद्धतीनं होत नाही. बावनकुळे साहेब ओबीसीचे नेता आहे, त्यांना अशा खालच्या दर्जाचं बोलणं हे आजच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र प्रांतिक समाज आणि ओबीसी समाज हा पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या विरोधात आंदोलन छेडणार आहे. आपल्या रोखठोक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा बेधडक भाष्य केलंय. मी भोळा असलो तर मला भाजपवाले राहू देणार नाहीत असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलंय. जळगावातील एका भाषणात ते बोलत होते. रमेश दादा त्या काळामध्ये आमदार होते, 3 वेळेस दादा तुम्ही, दादा 3 वेळेस सभापती, हे असे भोळेभाळे लोक होते त्यावेळेस. मी भोळा होते, मी कशावर थोडा बोळाला नव्हते सांगायचं असं आहे की याचं गिरी बोलली तर तो तुमच्यावर चालेल कार्यक्रम. रमेश
सांगली महापालिकेच्या विशेष महासभेत तुफान राडा झालाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी महापूर नियंत्रणासाठी MIDC अंतर्गत 600 कोटींचा प्रकल्प सांगली महापालिका क्षेत्रासाठी जाहीर केलाय। सदरच्या प्रकल्पाबाबत प्रशासकीय काळात निविदाही काढण्यात आल्या। यामध्ये मोठ्या त्रुटी असल्यानं काल महापालिकेत विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेमध्ये MIDCच्या 592 कोटी रुपयांच्या प्रकल्पात विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी भाजप नेत्यांवर टक्केवारीचा आरोप केलाय। या आरोपामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला। भाजप आणि काँग्रेसचे सदस्य आपापसात भिडलेलेही पाहायला मिळालं। सर्व त्रुटी त्यात काय राहिल्या असतील तर त्या त्रुटी पूर्ण करून त्याची वर्क ऑर्डर देण्याचे आदेश आज आयुक्त महापात्रा मॅडम यांना आम्ही दिलेले आहे। त्या पद्धतीचाच आम्ही ठराव येत्या काही दिवसात करून देणार आहे। त्या MRDP संदर्भातील काही शंका कुशंका उपस्थित करत असतानाच काही पक्षांतर्गत आरोप झालेले आहेत, तर त्या आरोपांचं सुद्धा खंडन करून आम्ही त्याची पटलावरून काढून सांगण्याचे आदेश ते सुद्धा दिलेले आहेत। प्रशासन कुठं चुकलंय, कोणत्या प्रकारच्या चुका प्रशासनाकडून झाल्या आहेत ह्यावर चर्चा होत असताना, विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही सभागृहात मुद्दे मांडत असताना काही भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। तर ह्या मागचा हेतू हाच होता की गोंधळ घालायचं आणि सभा कुठं तर गुंडाळायची आणि कसा चुकीच्या पद्धतीनं आणलेला प्रस्ताव, चुकीच्या पद्धतीनं MRDPचा आणलेला हा प्रकल्प सभा गुंडाळून पुढे नेण्याचा प्रयत्न आज भाजपचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हाणून पाडला आहे। पुढच्या बातमीकडे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत रस्ते, चौक आणि वास्तूंच्या प्रस्तावित नामकरणावरून रंगलेला वाद। अखेर सत्ताधारी भाजपनंच प्रस्ताव नामंजूर करून थांबवलाय। वादग्रस्त नामकरणाच्या प्रस्तावाला भाजपनं विरोध केलाय, त्यामुळे हा प्रस्ताव महासभेत नामंजूर झालाय। या प्रस्तावावर मराठी एकीकरण समितीनं यापूर्वीच आक्षेप घेतलेला होता। प्रस्तावित नावांमध्ये परप्रांतीय, इतर राज्यातील व्यक्ती, इतर संस्कृतीतील व्यक्ती तसेच खासगी विकासकांच्या नावांचा समावेश असल्याचा आरोप समितीनं केलेला होता। सार्वजनिक रस्ते आणि चौकांना विकासक अथवा खासगी व्यक्तींची नावं देण्याचाही समितीनं विरोध दर्शवलेला होता। दरम्यान सत्ताधारी भाजपच्या भूमिकेनुसार नामकरणाचा हा घोळ तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांच्या कार्यकाळात निर्माण झाला। रस्ते, चौक आणि वास्तूंच्या नामकरणासाठी असलेल्या महापालिकेच्या धोरणाची अवहेलना करून अनेक ठिकाणी परस्पर विरोधी आणि वादग्रस्त नावे प्रस्तावित करण्यात आल्याचा दावाही भाजपनं केला आहे। मीरा भाईंदर महापालिकामध्ये क्षेत्रामध्ये त्यांचं योगदानही दिसलं पाहिजे। तर आमचा स्पष्ट त्याची मागणी आहे की इथे स्वतंत्र सेनानी असू दे किंवा अनेक असे ज्या लोक आहेत, आपले इथले जे सन्मान्य लोक आहेत ज्यांनी ह्या मीरा भाईंदर शहरासाठी काहीतरी केलेलं आहे, अशा लोकांचे इथे नामकरण झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। तर मीरा भाईंदर महासभेत यावरून जोरदार गोंधळ झालेला होता आणि त्यानंतर आता नामकरणाचा हा प्रस्ताव भाजपनंच नामंजूर केलेला आहे। या प्रस्तावाला भाजपनं विरोध केलाय। आपली कार सुरक्षित आहे असं समजून त्यात मौल्यवान साहित्य ठेवून निर्धास्तपणे राहणाऱ्या वाहनधारकांसाठी सावधान करणारी एक बातमी आहे। अवघ्या काही सेकंदात कारची काच फोडून आतला मुद्देमाल लंपास करणारी सराईत गँग सोलापूर पोलिसांच्या हाती लागली आहे। सोलापूर पोलिसांनी कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या तामिळनाडूमधल्या 7 जणांच्या सराईत टोळीला अटक केली आहे। केसाचं रबर, त्यासोबतच चॉकलेटचं रॅपर आणि छोट्या स्टील बॉलच्या मदतीनं तयार केलेल्या गोफणीचा वापर करून ही टोळी काही सेकंदातच कारची काच फोडायची आणि त्यानंतर छत्रीचा आडोसा घेत साथीदार कारमधील मौल्यवान वस्तू घेऊन पसार व्हायचे। मागील महिन्यात सोलापुरात अशाच पद्धतीनं घडलेल्या 3 चोरीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या टोळीपर्यंत धागा पोहोचवलाय। आरोपी केवळ तामिळ भाषा बोलत असल्यानं चौकशीसाठी पोलिसांना दुभाषकाची मदत घ्यावी लागली आहे। या टोळीनं राज्यातील इतर भागातही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करतायत। या 7ही आरोपींच्या विरोधात पुढील तपास सुरू असून या गँगनं आणखी कुठल्या पद्धतीनं अशाच पद्धतीनं चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास सध्या सोलापूर पोलीस करतायत। 6/8/2026 रोजी फौजदार छावडीच्या DB पथकांनी 7 आरोपींना
संशयास्पद फिरताना ताब्यात घेतलं. हे गँग अशा फिरता जे शहरात जात आहे तिथं हे कारच्या काच फोडून त्यातून जे काही पिशवीत ठेवलेले व्हॅल्युएबल्स आहे ते चोरी करण्याच्या मोडस ऑपरंडी त्यांच्या आहे. त्यांना अटक करून आता पोलीस कस्टडी आम्हाला पूर्ण 7 दिवस मिळालं होतं. त्यातून गेलेले जे महत्त्वाचं कागदपत्र, लॅपटॉपच्या पिशवी आणि 3 लाख कॅशही त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेले आहेत. लातूर जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली आहे. पिकांना जीवदान मिळवण्यासाठी सध्या दमदार पावसाची नितांत गरज असताना जमिनीत ओलावा कमी झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. पावसानं दिलेल्या उघडीपीमुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. अनेक भागात पावसाची प्रतीक्षा असून जमिनीतील ओलावा कमी होत असल्यानं पिकांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी. पाऊस सुरू झाल्यापासून 2 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे. मात्र या कालावधीमध्ये ज्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला होता ते क्षेत्र जवळपास 60% क्षेत्र होतं ज्याच्यावर पेरणी झालेली होती. त्यानंतर काही दिवसापूर्वी म्हणजे 15 ते 20 दिवसापूर्वी पुन्हा पावसाने साथ दिल्याने जे 20 ते 30% क्षेत्रावर पेरणी झाली. मात्र 10% असं क्षेत्र आहे लातूर जिल्ह्यातलं की ज्या क्षेत्रावर पेरणी योग्य पाऊसच झाला नसल्या कारणानं शेतकऱ्यांना पेरणी करताच आली नाही. आणि आताची परिस्थिती पाहता इथे पेरणी होईल असं चित्र अद्याप तरी दिसत नाही. सोयाबीनचं क्षेत्र चांगलं जरी असलं तरीही त्या ठिकाणी उत्पादन जे आहे ते योग्य पद्धतीनं शेतकऱ्यांना मिळण्याची आशा धुसर आहे. आणि याच पद्धतीनं जर पावसाने ओढ देत राहिली तर ते उत्पन्न आणखीन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातील चित्र असं आहे की पावसानं ओढ दिल्या कारणानं मूग आणि उडीदाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटलं आहे. आणि जे सोयाबीन लावण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्याही उत्पन्नात आता मोठ्या प्रमाणात घट होताना दिसते. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. त्याची अपेक्षा आहे की सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळल्यानं 7 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेत 14 जण जखमी झालेत तर 1 जण अजूनही बोगद्यात अडकल्याची माहिती आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काल संध्याकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघात घडला तेव्हा कामगार आत काम करत होते. अचानकपणे ढिगारा आणि पाण्याचा जोरदार प्रवाह आत आल्यानं ते कामगार आतच अडकून पडले होते. देखिए कि निर्माणाधीन टनल है जो हाइड्रो पावर प्रोजेक्ट की है. ये THDC की टनल है. ये करीब 6:30 पौने 7 बजे करीब शाम इसमें एक मलबा आया है जिसमें मलबा और पानी काफ़ी मात्रा में आया है. इसमें जो शिफ्ट काम कर रही थी उसमें लोग ट्रैप हुए हैं. उसमें से करीब 14-15 लोगों को निकाल लिया गया है. बाकी के लिए हमारी NDRF, SDRF और हमारी सारी मशीनरी वहाँ पर काम कर रही है. और हम उम्मीद करते हैं कि अगले कुछ घंटों में हम सभी लोगों को निकाल लेंगे. देखिए कि निर्माणाधीन टनल है जो हाइड्रो पावर प्रोजेक्ट की है. ये तर उत्तराखंडच्या चमोली येथे हा भीषण अपघात झालेला आहे. निर्माणाधीन बोगदा कोसळल्यामुळे सुमारे 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. अजूनही 1 जण आतमध्येच अडकल्याची माहिती मिळते. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.